आज मी अख्खे मूग वापरून अगदी चवदार आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता बनवला। तर यासाठी मी एक छोटी वाटी अख्खे मूग घेतले। हे मूग 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी घालून मी हे 6 ते 7 तास भिजत घालून ठेवले। 7 तासानंतर हे मी एका कापडामध्ये बांधून ठेवले। साधारण 8 तास मी बांधून ठेवले होते। तर पहा हलके मोड आलेत। तुम्ही जर जास्त वेळ ठेवले, साधारण 10 ते 12 तास ठेवले तर खूप छान असे मोड येतील। हे आता वाटून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये लसूण घातले। तर इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतले। हवं तर तुम्ही थोडीशी कमी घालू शकता। अर्धा इंच आलं घातलं, 2 हिरव्या मिरच्या घातल्या। यानंतर इथे मी धने आणि जिरे पूड घालते। तुमच्याकडे जर अख्खे धने आणि जिरे असतील तर तुम्ही 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं घालू शकता। अर्धा चमचा ओवा घातला आहे। यानंतर 1 चमचा बडीशेप घातली। आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना मी थोडंसं पाणी घातलं आहे। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये कांदा घालायचा आहे, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। याबरोबरच तुम्ही बारीक चिरून मेथी घालू शकता, पालक घालू शकता, त्याबरोबरच गाजर किसून घालू शकता। आणखी पौष्टिक होईल आणि मेथी घातल्यामुळे चवसुद्धा खूप छान येते। यामध्ये चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं, पाव चमचा हिंग घातला आहे, पाव चमचा हळद घातली। सगळे मसाले आणि मुगाचं जे मिश्रण आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये पिठं घालायचे। तर इथे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे। नाचणीचं पीठ जास्त खाल्लं जात नाही आहे, त्यामुळे इथे मी नाचणीचं पीठ वापरते यामध्ये। यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी इथे मी बेसन घालते। बेसन आणि गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग येते। तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया। यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे। तेलामुळे थालीपीठ आतपर्यंत छान सॉफ्ट होईल। सगळं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे। मुगामध्ये वाटताना आपण पाणी घातलं आहे, तर त्यामध्येच हे छान असं भिजलं जाईल। लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणी तुम्ही घालू शकता। मला इथे पाण्याची अजिबात गरज लागली नाही आणि पहा थालीपीठाचं हे पीठ तयार झालं आहे। आता आपण यापासून थालीपीठ थापून घेऊया। तर इथे मी एक गोळा घेतला आहे। ओल्या कापडावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावायचं आहे आणि कापडावरती सुद्धा इथे मी पाणी लावून घेतलं आहे। अगदी पातळ असं हे थालीपीठ थापायचं आहे। जितकं पातळ असं थालीपीठ तुम्ही थापाल तितकं ते छान खुसखुशीत होतं। यावरती थोडेसे तीळ लावायचे। आता हे थालीपीठ थापून घेऊया। इथे मी तवा गरम करत ठेवला होता। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। यावरती असं कापडासकट थालीपीठ घालायचं आहे आणि अलगद हे कापड काढून घ्यायचं आहे। आता यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे। एका बाजूने 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर हे उलटून घेते मी। दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ मी भाजून घेतले। पाहू शकता दिसायलाच अगदी खमंग दिसतंय। चवीला सुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतं आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे। यामध्ये आपण वेगवेगळी पिठं वापरलेत। भाज्या वापरून तुम्ही याला आणखी पौष्टिक सुद्धा बनवू शकता। तर इथे मी दह्याबरोबर आणि लोणच्याबरोबर थालीपीठ सर्व केलं आहे। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे मस्त आहे, कारण थंड झाल्यानंतर सुद्धा हे असं सॉफ्ट राहतं, अजिबात कडकडीत होत नाही। पाहू शकता तुम्ही। तर हे मस्त असं खुसखुशीत थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।